हॅलो एव्हरीवन्स. आज आपण ऑर्गॅनिक रिॲक्शन्स मेकॅनिझममध्ये नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत. NGP. NGP मीन्स नेंबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन. नेंबरिंग ग्रुप participations. If second functional group present in substrate molecule, in many cases there is a substantial evidences for the internal participation of this two functional group in the displacement is known as neighboring group participations. म्हणजेच काय तर सबस्ट्रेट मॉलिक्यूलमध्ये दोन फंक्शनल ग्रुप प्रेझेंट्स असतात आणि हे दोन फंक्शनल ग्रुप प्रेझेंट्स असल्यामुळे हे जे दोन ग्रुप फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहेत त्यांच्यामुळे काय होतं, रिॲक्शनचा स्पीड काय होतो, इन्क्रीज होतो. बरोबर. म्हणजेच काय असणार, द अनदर फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन द मॉलिक्यूल टू इन्क्रीज the rate of reactions, the internal participation of these two functional group in this displacement process is known as neighboring group participations. Substitution reaction that involve neighboring group participations are 1000 times faster than comparable intermediate reactions because of the nearer reactive center is present. तर सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये NGP असेल, नेंबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन असेल, तर त्यामध्ये ती जी रिएक्शन्स आहे ती 1000 टाइम्स फास्टर दॅन दॅट ऑफ कंपेरेबल इंटरमिडिएट रिएक्शन. म्हणजे जे काय इंटरमिडिएट रिएक्शन्स पेक्षा NGP रिएक्शन्स चा जो स्पीड आहे तो 1000 टाइम फास्टर दॅन 1100 टाइम्स फास्टर असतो. तर आपण याच्यामध्ये एक एक्झाम्पल बघितल्यानंतर लक्षात येईल. एक्झाम्पल हायड्रॉलिसिस ऑफ CH3S CH2Cl occurs 1000 times faster than CH3 CH2 CH2Cl. बरोबर. तर ह्या दोन्ही सबस्ट्रेट मॉलिक्यूल जर आपण कंपेअर केले तर याच्यामध्ये हा S जो आहे, हा S सल्फर जो हेट्रोएटम आहे, ह्या सल्फर हेट्रो ॲटम्समुळे काय होतं, इंटरनल पार्टिसिपेशन होऊन जो हॅलाइड ग्रुप आहे तो काय होईल, डिस्प्लेसमेंट होईल. याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट होईल आणि इंटरनेट सायक्लिक इंटरमिडिएट स्टेट तयार होईल. म्हणजेच काय होणार, याचं हायड्रॉलिसिस झाल्यानंतर ही जी हायड्रॉलिसिस प्रोसेस आहे CH3S CH2Cl ही 1000 फास्टर आहे दॅन दॅट ऑफ CH3 CH2Cl पेक्षा. जर दुसरा आपण एक एक्झाम्पल घेतलं, आपण याच्यामध्ये आणखीन एक एक्झाम्पल याच्यामध्ये दाखवलं. समजा PHS CH2OTS with CF3COH occurs 3000 times faster than CH3CH2OTS. बरोबर. हे दोन सबस्ट्रेट मॉलिक्यूल जर कन्सिडर केले, हा एक सबस्ट्रेट मॉलिक्यूल्स PSH CH2CH2OTS आणि CH3 CH2OTS, ह्या दोन्हीमध्ये जर ह्या सबस्ट्रेट मॉलिक्यूल्समध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर हा जो मॉलिक्यूल्स आहे, रिॲक्शन हा मॉलिक्यूल्समध्ये हा हेट्रोएटम प्रेझेंट आहे, म्हणजे सेकंड फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. त्यामुळे काय होणार, या सबस्ट्रेट मॉलिक्यूलचा जो रिॲक्शनचा रेट आहे, सबस्टिट्यूशन रिॲक्शनचा रेट आहे, तो किती 3000 टाइम्स फास्टर आहे. 3000 टाइम्स फास्टर आहे. कारण का याच्यामध्ये बिकॉज द नियरर रिॲक्टिव्ह सेंटर इज प्रेझेंट. या ठिकाणी कसं आहे,
nearer reactive center is present. The nearby group can evidences increase the rate of substitution reaction significantly. The resulting increase the rate over what would be otherwise be expected is termed as enantiomeric assistance. Enantiomeric assistance एक नवीन consider enantiomeric assistant. What is meant by enantiomeric assistant? Enantio means what? Enantio means numbering. Enantio means numbering, and meric means part. Meric means parts. हा जो वर्ड आहे तो कसला वर्ड आहे? हा पूर्ण जो वर्ड आहे हा वर्ड कसला आहे? हा ग्रीक वर्ड आहे. एन्चिमेरिक हा कसला वर्ड आहे? ग्रीक वर्ड आहे. बरोबर. एनी न्यूक्लियोफिलिक ग्रुप with a lone pair of electron which is suitably located in the substrate molecule can provide enantiomeric assistance in the displacement reactions. Ether sulfates, carboxylate, amine, ester, etc. can assist the substitution through neighboring group participations. Ether, sulfates, carboxylate, amine आणि ester से काय करतात? हे असिस्ट करतात. असिस्ट म्हणजे काय? हे नेंबरिंग पार्ट्स आहेत. असिस्ट द सबस्टिट्यूशन थ्रू नेंबरिंग ग्रुप participation reactions. For the steric reactions, participation is only effective when the intermediate involve 3 to 5 membered cyclic intermediates. म्हणजे याच्यावर नेंबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन रिएक्शन होते त्यावेळेस 3 to 5 membered ring, cyclic ring, intermediate formation is possible unless often 6 membered ring 1. म्हणजे 6 membered ring ही कमीत कमी तयार होते पण याच्यामध्ये 3 to 5 membered ring cyclic intermediate तयार होत असतो. The neighboring group must be suitably placed stereochemically also with respect to leaving group. Anti-stereochemistry. Example CH3S, CH2, CH2Cl. The substrate molecule containing sulfur atom. The sulfur atom containing lone pair of electron. The lone pair of electron act as a nucleophile. The attack on the electrophilic carbon here, and to remove chloride group to form the cyclic intermediate here CH3S, CH2. Then the nucleophile OH minus attack here. The bonded pair electron shifted toward sulfur. Then the formation of product CH3S, CH2OH, formation of product here. Means in this example formation of three membered cyclic ring intermediate is forms. The neighboring group participations required participants group and leaving group to be anticoplanars. Means the neighboring group and the leaving group present in anticoplanars in a trans-stereoisomers geometry observed in these examples. The heteroatoms
like that nitrogen, oxygen, sulfur, or halogens containing lone pair of electrons, and this lone pair of electron double can attack the carbon undergoing substitutions from the backside, pushing out the departing the leaving group undergo nucleophilic substitution reactions. Take an example, 3-bromobutanol, halogen as a neighboring group, participation NGP by unshared pair of electrons. 3-bromobutanol is a trio compounds, stereochemically optically active compounds. ते आपण आता पाहणार आहोत. react with hydrogen bromides, takes place intramolecular SN2 reactions. The oxygen containing lone pair of electron, this lone pair of electron abstract a proton from hydrogen bromide to remove bromine, form a structure CCOH, here formation of positive charge here, and here bromine. Below the plane hydrogen, above the plane methyl group. Below the plane hydrogen, above the plane methyl group. Here NGP by unshared pair of electron, halogen as a neighboring group attack on this electrophilic carbon to remove water molecule to form 3-membered cyclic intermediate state. Below the plane hydrogen, above the plane CH3 group, above the plane CH3 group. The nucleophile, bromide is a nucleophile, attack on this carbon, the bonded pair electron shifted toward bromine to form a structure CC. Here bromine, another bromine goes on another carbon atom. Below the plane hydrogen, above the plane methyl group. Below the plane hydrogen, above the plane methyl group. Next structure form, this bromine attack on this carbon, and this bonded pair electron shifted here, formation of another structure carbon, bromine attack here, another bromine goes to on another carbon. Below the plane hydrogen, above the plane methyl group, and above the plane methyl group. Then these two structures are formed. Draw a Sauer's staggered configurations structures. Staggers means एक y हा सरळ असेल आणि दुसरा y हा कसा असेल, हा उलटा y असेल, बरोबर. आता ब्रोमीन कसे आहेत, हे असे अँटी कोप्लॅनर आहेत, म्हणजे या ठिकाणी ब्रोमीन असेल आणि या ठिकाणी काय असणार आहे, हा ब्रोमीन असणार आहे. या ठिकाणी काय असेल, H असेल आणि या ठिकाणी हा CS3, या ठिकाणी H असेल आणि या ठिकाणी काय असेल, हा CS3. अँटी कोप्लॅनर आपण स्ट्रक्चर या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यानंतर याचं पण स्ट्रक्चर दाखवू शकतो, हा उलटा y आणि त्यानंतर हा सरळ y, म्हणजे स्टॅगर्ड कॉन्फिगरेशन स्ट्रक्चर दाखवतोय आपण. या ठिकाणी Br असेल आणि या ठिकाणी हा Br असेल. त्यानंतर HCH3 हा H या ठिकाणी, CS3 या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी H असेल आणि या ठिकाणी काय असेल, हा CS3 असेल. आता याचं कन्वर्जन आपल्याला हे सॉवर्स स्ट्रक्चर हे स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर आपण हे स्ट्रक्चर कसं दाखवायचं, इक्लिप्स्ड कन्फॉर्मेशन मध्ये स्ट्रक्चर दाखवायचं. इक्लिप्स्ड कन्फॉर्मेशन मध्ये कसं स्ट्रक्चर दाखवू शकतो आपण, इक्लिप्स्ड कन्फॉर्मेशन मध्ये स्ट्रक्चर कशा पद्धतीने दाखवू शकतो आपण, याचं स्ट्रक्चर दाखवूया. आता
हा जो y आहे, हा जो y, हा y काय राहील, हा असाच राहील. आणि हा जो सेकंड y आहे, हा उलटा y आहे. याचं कन्व्हर्जन कशावर येईल, हा सरळ y आहे. म्हणजे हा H या ठिकाणी राहील, हा ॲज इट इज ग्रुप तसाच राहील, HCH3 आणि Br या ठिकाणी हा असाच राहील. बरोबर. आता यामध्ये हा जो Br आहे तो या ठिकाणी आलेला आहे. बरोबर. हा Br या ठिकाणी आलेला आहे, या ठिकाणी Br आलेला आहे. म्हणजेच हा H काय झालेला आहे, हा बाहेर गेला. बरोबर. आणि हा CH3 काय आला, या ठिकाणी आलेला आहे. हे आपल्याला एक स्ट्रक्चर मिळालेलं आहे. त्यानंतर याचं पण आपण स्ट्रक्चर दाखवू शकतो. याचं स्ट्रक्चर कसं दाखवू शकतो, हा जो y आहे तो उलटा y आहे, हा सरळ yचा परत काय करायचा, आपण उलटा y करायचा. इक्लिप्स्ड कन्फॉर्मेशन झालं. हे स्टेरिओकेमिस्ट्रीमध्ये कन्फॉर्मेशन तुम्ही FY-BSc पासून शिकत आलेला आहात. तर हे तुम्हाला इझी आहे एकदम. हे ॲज इट इज स्ट्रक्चर आपण अशा पद्धतीनेच लिहूया, HCH3. त्यानंतर या ठिकाणी काय असणार आहे, Br असणार आहे. हा Br काय जाणार, हा Br काय वरच्या बाहेर साईडला गेला, म्हणजे या ठिकाणी हा Br आहे. हा CH3 काय झाला, हा आतल्या साईडला आलेला आहे. आणि H काय, हा बाहेरच्या साईडला गेलेला आहे. आता याच्यावरून आपण काय करू शकतो, आता हे दोन्ही पण कसे आहेत, आपल्याला जर फिशर प्रोजेक्शन स्ट्रक्चर काढायचं असेल तर दोन्ही पण कसे इक्लिप्स फॉर्ममध्ये आपल्याला स्ट्रक्चर हे आणावं लागतील. तर समजा आता हे आपण स्ट्रक्चर काढत आहोत. या ठिकाणी हा Br आहे, या ठिकाणी हा Br आहे. आता हे स्ट्रक्चर काढत असताना हे स्ट्रक्चर काढत असताना आपण लक्षात ठेवायचं की Br हे कसे आहेत, अँटी कोप्लॅनर आहेत. Br कसे आहेत, अँटी क्लोप्लॅनर, म्हणजे हे आपण Br या साईडला लिहिलेले आहेत. आता हा CH3 एक आणि हा CH3 हे एका साईडला आहे. बरोबर. हे एका साईड, हा असा जो प्लेन आहे तो एका साईडला आहे. म्हणजे आपण या ठिकाणी काय दाखवणार, हा CH3 दाखवणार, या ठिकाणी हा H दाखवणार. बरोबर. म्हणजे या ठिकाणी H असेल आणि या ठिकाणी काय असेल, CH3. एक आपल्याला सहज स्ट्रक्चर मिळालं. याचं जर RS कॉन्फिगरेशन केलं तर या ठिकाणी 1 येईल, हा पूर्ण जो ग्रुप आहे कल्ला जो हा पूर्ण ग्रुप, याला 2 येईल आणि या ठिकाणी 3. हा असा फिरेल, म्हणजेच अँटी क्लॉक म्हणजेच काय असणार, R कॉन्फिगरेशन असणार, R2S कॉन्फिगरेशन असणार आहे. बरोबर. दुसऱ्याचं R कॉन्फिगरेशन, पहिल्याचं R आणि दुसऱ्याचं पहिल्याचं S असणार आहे आणि दुसऱ्याचं R असणार आहे. या ठिकाणी 1, 2 आणि 3 हा असा फिरेल. बरोबर. म्हणजे हा हा कसा फिरलेला आहे, अँटी क्लॉकवाईज. हा कसा आहे, क्लॉकवाईज फिरत आहे. हा कसा आहे, या ठिकाणी असा क्लॉकवाईज फिरणार. म्हणजेच हे स्ट्रक्चर कसं आहे, RS कॉन्फिगरेशन आहे, S2R कॉन्फिगरेशन आहे. दुसरं स्ट्रक्चर आपण या ठिकाणी दाखवू शकतो, हा Br या ठिकाणी आणि हा Br या ठिकाणी. आता या ठिकाणी बघा, हा एका प्लेनमध्ये आहे आणि हा दुसरा, हे दोन्ही ग्रुप एका प्लेनमध्ये. म्हणजे H या ठिकाणी असेल, CH3 या ठिकाणी असेल, त्यानंतर CH3 या ठिकाणी असेल आणि या ठिकाणी H असेल. याचं दाखवलं तर 1, 2 आणि 3, म्हणजे हे कॉन्फिगरेशन कसं आहे, R आहे. म्हणजे दुसरं कसं असणार आहे, S असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जो प्रोडक्ट मिळालेला आहे तो कसा मिळालेला आहे, रेसिमिक मिक्सचर प्रोडक्ट मिळालेला आहे. रेसिमिक मिक्सचर्स ऑफ 3O कंपाउंड फॉर्मेशन, formation of pair of enantiomer. These 3 bromobutanol, 3 bromo-2-butanol 3O compound is a optically active compounds. डायस्टेरियोमर मिळत असेल तर कसं असणार आहे, एनान्शिओमर, पेअर ऑफ एनान्शिओमर. हे कसं स्ट्रक्चर असणार आहे, ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाउंड असणार आहे. NGP by unshared pair of electrons, halogen as a numbering group. Take example 3-bromo-2-butanol as a erythro compound. These erythro compounds are optically inactive compounds, means formation of meso compounds here. ते कशा पद्धतीने तयार होतात ते आपण पाहूया. React with this 3,2-bromo-2-butanol react with hydrogen bromide, oxygen containing lone pair of electrons, abstract a proton from hydrogen bromide to remove bromine. Here takes place intramolecular SN2 reaction to form another molecule, OHH, here positive charge, here
Br. Below the plane CH3 group, above the plane hydrogen, below the plane hydrogen, above the plane CH3 group. NGP by unshared pair of electron, halogen as a neighboring group containing lone pair of electron attack on electrophilic carbon here to remove water molecule to form cyclic intermediate state. Below the plane CH3 group, above the plane H, below the plane H, above the plane CH3 group, means erythro compounds. Then the Br act as a nucleophile. This Br minus attack on this electrophilic carbon, the bonded pair electron shifted toward bromine to form a structure Br attack here, and another bromine goes on another carbon atoms. Below the plane methyl group, above the plane hydrogen, below the plane hydrogen, above the plane methyl group. Then another structure, the bromine attack on another electrophilic carbon here, the bonded pair electron shifted toward bromine to form another molecule carbon. Bromine attack on this carbon, another bromine goes to another carbon atom, toward another carbon atom. Below the plane here CH3, above the plane H, below the plane above the plane CH3, below the plane hydrogens. तर यामध्ये आपल्याला RS कॉन्फिगरेशन डिटरमाइन करायचं. RS कॉन्फिगरेशन डिटरमाइन करण्यासाठी अगोदर आपल्याला याचे स्टॅगर्ड कॉन्फिगरेशन काढून घ्यावं लागेल. स्टॅगर्ड कॉन्फिगरेशन काढून घेत असताना आपण काय करतो, एक सरळ वाय काढतो, त्यानंतर हा उलटा वाय काढतो. बरोबर, या ठिकाणी पण कसं असणार, हा उलटा वाय असणार आहे आणि एक काय असणार आहे, हा सरळ वाय असणार आहे. बरोबर, हा सरळ वाय असणार आहे. याला काय म्हणतो आपण, स्टॅगर्ड कॉन्फिगरेशन. स्टिरिओ केमिस्ट्रीमध्ये फार महत्वाचं आहे. स्टॅगर्ड सॉवर्स कॉन्फिगरेशन आपण काढत आहोत. तर याच्यामध्ये दोन्ही उलटे वाय असतील, एक सरळ आणि एक उलटा वाय असतील, तर त्यावेळेस स्टॅगर्ड कॉन्फिगरेशन. दोन्ही सरळ वाय असतील, मग ते वरच्या दिशेने असो किंवा खालच्या दिशेने असो, त्यावेळेस इक्लिप्स्ड कन्फॉर्मेशन असणार आहे. तर आपण स्टॅगर्ड सुरुवातीला काढत आहोत. तर या ठिकाणी हा Br या ठिकाणी असणार आहे आणि Br हा कसा अँटी कोप्लॅनर स्टिरिओ केमिस्ट्री आहे. बरोबर, या ठिकाणी जो H आहे, हा H या ठिकाणी आहे आणि हा CH3 या ठिकाणी आहे. त्यानंतर या ठिकाणी हा CH3 आहे आणि या ठिकाणी H आहे. बरोबर, हा Br या ठिकाणी असणार आहे आणि दुसरा Br या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा H या ठिकाणी असेल आणि CH3 या ठिकाणी असेल. त्यानंतर हा CH3 या ठिकाणी असेल आणि H या ठिकाणी असेल. हे स्ट्रक्चर तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आपल्याला याच्यावरून काय करायचं आहे, याच्यावरून आपल्याला इक्लिप्स्ड कन्फॉर्मेशन काढायचं. इक्लिप्स्ड कन्फॉर्मेशन काढल्यानंतर आपल्याला फिशर प्रोजेक्शन काढता येईल. फिशर प्रोजेक्शन काढल्यानंतर आपल्याला त्याच्यावरून काय मिळेल, फिशर प्रोजेक्शन वरून आपल्याला RS कॉन्फिगरेशन काढता येईल. आता समजा बघा, हा जो वाय आहे, हा जो वाय आपण ॲज इट इज ठेवलेला आहे. म्हणजे हा या ठिकाणी H असेल, या ठिकाणी हा CH3 असेल आणि या ठिकाणी हा Br असेल. आपण हा ग्रुप कसा ॲज इट इज ठेवलेला आहे. त्यानंतर हा जो ग्रुप आहे, या ग्रुपला काय केलेलं आहे आपण, या अशा पद्धतीनं काढलेला आहे. म्हणजे या ठिकाणी हा Br असणार आहे. हा जो ग्रुप आहे तो या ठिकाणी काय असणार आहे, या ठिकाणी काय असणार आहे, हा H असणार आहे आणि या ठिकाणी काय असणार आहे, CH3. कारण का हा आपण असा हा ग्रुप फिरवलेला आहे. हा Br खालती आलेला आहे, म्हणजे हा H आतल्या बाजूला गेला आणि CH3 बाहेरच्या साईडला निघाला. म्हणजे हा इक्लिप्स्ड कन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी काढलेला आहे याचं. त्यानंतर याचं पण काढून घेऊया. या ठिकाणी हा जो ग्रुप आहे आपण ॲज इट इज तसा ठेवायचा, Br H CH3. आता हा उलटा वाय आहे. या उलट्या वायचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचं, सरळ वाय आहे, त्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, उलट्या वायमध्ये.
म्हणजे याला आपल्याला काय करावं लागेल, असा हा फिरवावा लागेल. म्हणजे हा Br वरच्या साईडला जाईल, या ठिकाणी काय येईल, हा H येईल आणि या ठिकाणी होईल CS3 येईल. त्यानंतर आपल्याला या स्ट्रक्चरचं आपल्याला फिशर प्रोजेक्शन काढायचं. फिशर प्रोजेक्शन काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी हा Br लिहावा लागेल, या ठिकाणी Br लिहावा लागेल. तर याच्यामध्ये बघा हा CS3 आणि हा CS3 कशा आहेत, एका साईडला आहेत. म्हणजे हा एक CS3 आहे, हा एक CS3 आहे, या ठिकाणी H आणि या ठिकाणी H. आता याचं आपल्याला काय करावं लागेल, फिशर प्रोजेक्शन काढावं लागेल. तर बघा या ठिकाणी, आता या ठिकाणी हा Br आहे आणि या ठिकाणी हा Br आहे. हे दोन्ही कसे आहेत, एका प्लेनमध्ये आहेत. हे दोन्ही कसे आहेत, असे एका साईडला आहेत. म्हणजे या ठिकाणी हा CS3 असेल, या ठिकाणी हा CS3, या ठिकाणी H, या ठिकाणी H. म्हणजे याच्यामध्ये कॉन्फिगरेशन जे आहे हे 1 2 3, म्हणजे हा अशा साईडनं फिरेल. या ठिकाणी हा 1 2 3, म्हणजे या ठिकाणी हा पण कसा फिरेल 1 2 3 आणि हा पण कसा फिरेल 1 2 3 असाच फिरेल, एका साईडने फिरतील. म्हणजे कॉन्फिगरेशन कसं आहे, या ठिकाणचं जे कॉन्फिगरेशन आहे ते कसं आहे, R आणि S कॉन्फिगरेशन आहे, बरोबर. आणि या ठिकाणचं कॉन्फिगरेशन कसं आहे, R आणि S कॉन्फिगरेशन आहे. दोन्ही कॉन्फिगरेशन कसं आहे, हे दोन्ही कॉन्फिगरेशन जर पाहिलं RS कॉन्फिगरेशन्स, म्हणजे RS कॉन्फिगरेशन असेल तर त्यावेळेस आपल्याला काय मिळतो, हा मिसो कंपाऊंड मिळतो. हा जो कंपाऊंड आहे तो कसा आहे, मिसो कंपाऊंड आहे. मिसो कंपाऊंड कसा असतो, ऑप्टिकली इनएक्टिव्ह कंपाऊंड असतो. आणि दिस मिसो कंपाऊंड्स आर ऑप्टिकली इनएक्टिव्ह कंपाऊंड्स. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ऑर्गॅनिक रिएक्शन्स मेकॅनिझम्स मध्ये थ्रिओ इरिथ्रो कंपाऊंड्स आणि नेंबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन हे आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे, तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेंबरिंग ग्रुपमधले हेटेरोएटम्स पाहणार आहोत. तर हे लेक्चर तुमच्या लक्षात आलेलं असेल. हे लेक्चर आपण या ठिकाणी स्टॉप करत आहोत. थँक्यू.